हाँ गौरव 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 मैच मैच गौरव कम ऑन गौरव गौरव नमस्कार मित्रांनो, सौरभ ठाकूर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आणि आज सॅटर्डे संडेचा काहीतरी प्लॅन करायचा होता। म्हणजे आम्ही ॲक्च्युली चाललेलो मागच्या सॅटर्डेला, पण उपास वगैरे होती सगळ्यांची, म्हणून आम्ही या सॅटर्डेला प्लॅन केला आहे फार्म हाऊसला जायचं। तर फार्म हाऊसला धमाल मस्ती कशी होणार आहे ती मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आता सध्या मी आणि प्रतीक आता आम्ही मोठी जिम्मेदारी घेतलेली आहे ती म्हणजे बिर्याणी आणायला जायची। तर ते आम्ही आणायला जाणार होतो, पण आता KP येतपर्यंत थांबतो, नंतर मग सगळे बॅग बिग टाकून डायरेक्टच निघूया, म्हणजे तू जातानाच घेऊ। गौरव ठाकूर यांचं आगमन झालंय सध्या। आमचे ग्रुपचे अध्यक्ष गौरव ठाकूर याही डायरेक्ट आपली साऊंडची पण व्यवस्था केलेली आहे, कारण की फार्म हाऊसला आधीच सांगितलेलं आहे का साऊंड वगैरे नाही तिथं, तर गौरव यांनी अरेंज केला आहे। पण तो साऊंड आहे शुभमचा, फक्त गौरवने अरेंजमेंट केलेली आहे बस। आणि बाहेर जायसाठी गौरवने स्पेशल कॉफीचा मग मागवलेला आहे, बघू शकता तुम्ही, आणि फुल डिकी भरलेली आहे। हा कोणच्यासाठी घेतला हो तुम्ही? लूसाठी घेतलेला हो का? लूसाठी घेतलेला, पण लू ॲबसेंट आहे, पण आम्ही फुग्याचा पुरेपूर वापर करणार आहोत आता। काय आहे ते? रोनाल्डो, आमच्या ग्रुपचा रोनाल्डो मेन आम्ही याच्याकडून शिकलेलो फुटबॉल खेळायला, पण आता फुटबॉल खेळायला आम्ही सध्या इन्स्पायर फक्त शुभम ठाकूरच्याकडून होतो। काय आणलंस ते? त्याच्यात काय आणलंस? साड्या आणलेल्या आहेत त्यांनी सध्या, आणि बॅग बिग भरून आता आमचे मंडळी आलेले आहेत, सगळ्यांना आता खाली बोलवत आहे। म्हणजे काय आणलंस रे बाळू त्याच्यात? काय बाप रे बाप, हेवी मटेरियल। हे मेन आम्हाला आहे ना, म्हणजे किक कशी मारायची काय ते सगळं पहिला गौरव फुटबॉल बघायचा ना पहिला, तो कंटिन्यू सांगते ते किक कसं मारायचं रे, तो किक पोच देऊन किक हा अशी किक मारली ना तर लय लांब जातं सांगतात, पण तेव्हा आमची बोटा वागलेली असायची। हा आमचे लागते रे असं, पण अशी किक मारली ना साईडला का मग असं जोरान जातं रे। पहिला ते निंजा हे काय ते फुटबॉलचा बघायचा ना पिक्चर आम्हाला आमचे थोडे आणलेलं मी। हा गौरव 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 मैच गौरव कम ऑन गौरव गौरव चला रे, एक फुटबॉलची मॅच होऊ दे, एक फुटबॉलची मॅच किक मारतय, ट्राय करते बरेच दिवसांनी। गौरव तू तो शावलिन शॉकर, विनय कुठला संघ रे? विनय कुठला संघ? RCB नाही, सर्पमित्र संघ। कुठं पण जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया, तर गणपती बाप्पा मोरया बोलून आम्ही आता फार्म हाऊसला जायची तयारी करतोय, पण याच्या आधी आम्हाला बिर्याणी आणायला जायचं आहे। तर लय मोठा हेवी काम आहे सध्या, कारण की शुभम पण त्याचं एक काम दिलेलं तो घरी विसरून आलाय, बायकोची चप्पल आणायला गेलाय, चप्पल आणायला गेलाय, कारण की या छोट्या मोठ्या गोष्टी आता लग्न झाल्यावर त्याला लक्षात ठेवायला लागतील। आणि प्रतीक, या अशा गोष्टी लक्षात ठेवायला लागतात। आता जस्ट नवघरवरून बिर्याणी घेतली, बिर्याणी तिथं मस्त भेटते अनिता काकूंकडं, मस्त घरगुती बिर्याणी असते तिथून। आम्ही दर टाईमला कुठल्या पण फंक्शनला तिथून बिर्याणी घेते आम्ही, त्यांचा खाली कॉन्टॅक्ट नंबर देतो, जर तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर तिथून ऑर्डर करू शकता तुम्ही। काय माहिती आहे, कुठं पण जाताना आहे ना, मला एक गोष्ट विसरायला होतं, सीट बेल्ट लावता, कारण की आम्ही शिर्डीला गेलो तेव्हा पण आपल्याला फाईन लागलेला ना, 100 रुपये नाही 100 नाही 500 रुपये लागले, पण आम्ही ओळख बिलक दाखवली म्हणून सस्त्यात निपटला तो। तर आता सीट बेल्ट लावून घेतो, म्हणजे आता मंडळामध्ये पैसे नाही राहिले, कुठं भरणार तिथं पैसे? काय माहिती आहे, अजून आठवत नाही आम्हाला का आमच्या ग्रुपचा मॅनेजमेंट कधी सुटला KPच्या घरची, कारण की सगळं घरातून निघण्यापासून तिकडे ते स्पॉटवर जाण्यापर्यंत आमचं सगळं मॅनेजमेंट KP कडे असतं।
पण तो आता लग्न झालाय तर तेव्हापासून तो मला सांगते का मॅनेजमेंट सोडली म्हणून काय भाई तो मला सांगते का बोलते अजून 1 वर्ष बोलते पोरांवर जिम्मेदारी टाकून बघतोय नंतर मग बोलतो मी माझी जिम्मेदारी घेतोय. बघूया आता आपली पोरं कशी हँडल करतात. करतील कारण की अध्यक्ष गौरव ठाकूर आहे करणार भाई काम 25. भैया चांगलं वाला ते जरासं किती वाला आहे ते 10 रुपये लय महाग झाला कापूस. 10 रुपये बरोबर आहे. नाही बरोबर आहे थँक्यू भैया. जत्रा आल्यासारखा वाटलं ना भैया. रस्त्यात आम्हाला आता भैया भेटला तर आम्ही थोडीशी शॉपिंग करून घेतली कारण की हा पल्ला खूप लांबचा आहे ना त्याच्यामुळे जरा शॉपिंग करून घेतली. बघ कापूस घेतलेत गुलाबी कापूस. ये कापूस खादी संघटना का कुठं पण फार्म हाऊसला बोला किंवा कुठं जाताना आमचा मॅप दरवेळी पोपट करून टाकते आमचा. कारण की प्रत्येक लोकेशनला जाताना आम्हाला 2-3 वेळा तरी उलटा फिरायलाच लागतं. ते शिवाय आम्हाला त्या लोकेशनला जाता येतच नाही. आता पण आम्ही रस्ता चुकलोय. सध्या एकाला फोन केलाय बघू तिथून जायचा रस्ता कसा आहे ते बघूया कसं आपल्याला फार्म हाऊस भेटतंय तिथून. मला मान्य आहे इथे रस्ता आहे मान्य आहे मला. विनय सांग आहे ना सगळ्या ना पण हा आमचा फार्म हाऊस नाही. आम्ही जरा बाचकलोय. रस्ता कुठे आहे कसं वाटतं मग तुम्हाला. आता आपण अलिबागला आल्याची बिल्डिंग येते ना म्हणून आम्ही इकडे आणलं. आम्हाला फार्म हाऊस माहिती आहे कुठे आहे तो. सर्वे ऑफ इंडिया चला कसा आहे तो रस्ता बरोबर होता पण मानसी बोलत होती ना का आपल्या अलिबागला जायचं आहे म्हणून आपण अलिबागला आलेलो. आता आलाय गुढीपाडवा बघू शकता. गुढीपाडवा नारळ लगा के तू बोलतोस ना गुगल मॅपने आम्हाला हा रस्ता दाखवलेला समोरचा पण छोटा रस्ता आणि पूर्ण बंद चिखल झालेला आहे. चिखलेच्या या साईडला गावात आलेलो आम्ही पण आता ड्रायव्हर चेंज केलाय गौरवने मला वाटते. आत्ता सगळा फिरून आम्ही पोचलोय फार्म हाऊसवर आणि एंट्रन्सचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. समोर व्ह्यू बघा कॅडॅक. आता वाटतंय मला थोडा अलिबागला आल्यावर का सुपारीची झाडं दिसली रे. हॅलो हा एक कासव आणि हा एक कासव 2 कासव एकाच फार्म हाऊस मध्ये. फार्म हाऊस बघू शकता तुम्ही. नाही व्ह्यू बघू शकता तुम्ही फार्म हाऊसचा आमचा मस्त असा व्ह्यू आहे. कॅडॅक मस्त असा व्ह्यू आहे समोर. विला चाहिए आ जाओ. पाऊस आलाय आता दमभर पाऊस आलाय. स्विमिंग पूलचा व्ह्यू बघा इथून समोरून. डायरेक्ट बेडरूम मध्ये एंट्री करायची तर कशी डायरेक्ट रॉयल ती पण बेडरूम मध्ये डायरेक्ट. अरे हाय इकडे कुठे तुम्ही. आम्ही पाठीमागून. वा वा. हा समोर हॉलचा व्ह्यू आहे. हॉलचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. हॉल एकदम स्पेशियस असा हॉल आहे. पूर्ण विंटेज असा फार्म हाऊस पण एरिया बघू शकता तुम्ही जाम भारी आहे एरिया. विनय ये तुला मी आमचा हॉल दाखवते. ये
हॉल बघू शकता मस्त एकदम. सलीला आलोय ना. ए सलीला आल्यासारखं वाटते ना आता. बाबा हेवी काम. मस्त आता ताव मारतो कारण की वास मागापासून गाडीतले वास सुटलेला ना मागाशी. ताव मारू मस्त पैकी. जेवल्याशिवाय जाऊ नये. तुला प्यार करू. बदलाए मौसम लगता कर लगे सारा छू कर मेरे मन को या तूने क्या इशारा. आता आदित्यचं गेले तर चिकनचं वगैरे म्हणजे आता खायची जरा सोयी बघायला गेलेत का चिकन लॉलीपॉप वगैरे जे काय असं बनवून आणतील ते तिथपर्यंत आम्ही मस्त पाहून घेतो कारण की जाम हिट. हां खोली मोजायची आहे ना आपल्याला. हां मेन आता मेन इंजिनियर आहेत ना आमचं ते सांगतील आपलं बघा खोली किती आहे ती. इंजिनियर गेलेत आमचे IT इंजिनियर. आज आहे आमचा फार्म हाऊसचा दुसरा दिवस कारण की काल जास्त म्हणजे संध्याकाळी पाऊस जास्त झाला त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ काढायला जमला नाही. पूर्ण टाईम आम्ही मला वाटते जवळजवळ 6-7 तास तरी जास्त पूलमध्येच होतो. त्याच्यानंतर व्हिडिओ काढायला जमलीच नाही. तर मग आता सकाळी उठून थोडा नाश्ता बिष्टा करून आम्ही आता पूलमध्ये पोहणार आहोत. मास्टर शेफ आता सध्या आमचे अंडी बनवतात. फक्त दिखावा आहे. मेन कुक आमचे आदित्य पाटील आहेत आणि
सगळे अंडी फोडण्याची कामं मला वाटते विनयकडे दिलेली आहेत. अंडा ब्रेड बनवण्यात येते आमच्या इथं मास्टर शेफ सॉरी आदित्य आणि शुभम. सॉरी नव्हती टाकायला टाकून नको. हे बघ ये एक अंडा चिडिया उड. काय दुसरा अंडा चिडिया उड. आणि या बाबा या बाप रे बाप फुल सोय. ओनली फॉर लेडीज. हा ओनली फॉर लेडीज. मोजितो बनवलेले आहेत शुभम ठाकूर यांनी. आम्ही आता रेडी झालोय कारण की 11चा टायमिंग होता चेकआउटचा. पण आता आम्हाला वाजलेत काहीतरी 1 वाजलाय. तर आता आम्ही इथून निघून बघूया कुठं लोकेशन भेटतं तिकडे जातो. मस्त टाइम स्पेंड करा. संडे पण फुकट नाही घालवायचं आपल्याला. डॅम जवळचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. व्ह्यू एकदम खतरनाक आहे. भाऊ कुठे चाललेत? खाली स्ट्रॉबेऱ्या पडल्यात. अरे आम्ही पहिला आलो. तुमच्या याच्यात कोण आहे? विनय का? तिकडे बघा काय आहे मागे. बबडू निघले बाहेर. बहिणे बाबा ये कैखोल केला हो तुम्ही. पाणी उडू का बोलतं? हे कल्लास जबरदस्त. आता डॅम जवळ आमचं फोटोशूट करून झालेलं आहे. पण इथून अजून पुढं एक डॅम आहे तो बघायला चाललो आम्ही आता इथून. तर तो किती लांब आहे बघूया. कुठं पण जाऊ दे एअरटेलला आहे ना आमची संद्रूप मशी निघायची लय हाऊस असतं. हा आता ज्यांच्या गाडीने संद्रूप नाही आता कापायला घेतो 100 प्लेटची. डोंगराजवळचा व्ह्यू बघायसाठी थांबलोय. व्ह्यू एकदम खतरनाक आहे. पण मला असं वाटतं आता पुढच्या वर्षी इकडे यावासाठी ड्रोन उडवायला लागेल. पाठीमागचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. आदित्यने आता एका लोकेशनवर आणलाय. तो लोकेशनचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. जाम भारी आहे तिकडून. आम्ही बराच तिथून ट्रॅव्हल करून म्हणजे आमचा जो फार्म हाऊस होता तिथून ट्रॅव्हल करून बराच लांब आलोय. पण व्ह्यू बघा तुम्ही समोर. वाला
हो दादा हे कुठलं गाव आहे? कंचा फिलवली. आणि या जागेला काय म्हणतो? कुठला स्पॉट आहे? थँक्यू. मोरबे नाही वावरले गावात. कुठला गाव आहे? वावरले गावामधून आलेलो आहे. लोकेशन तुम्ही चुकीची इन्फॉर्मेशन देता. ट्रेकिंग चालू आहे. ट्रेकिंग चालू आहे आमची. पोरा दमलीत. डोंगरान आलो डोंगरान. इथून बघू शकतो समोरचा व्ह्यू जाम भारी आहे. तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी. त्या स्पॉटला जायचं आहे खाली. पण वरतून व्ह्यू बघू शकता तुम्ही कसला भारी आहे. अंगात कष्ट खूप आहेत कारण की स्पॉट लांबून जाम भारी वाटत होता म्हणून आम्ही बघायला आलो. भाई मेहनत आहे. मी तयार. नाही होणार बॅलन्स. तुटल नाही होणार. आता आलोय हॉटेल पंचरत्न जवळ. जरा जेवून घेतो. ऑलरेडी लेट झाला आहे. 5 वाजलेत काहीतरी. पण फिरण्यात जरा टाईम. पूर्ण अवतार झाला आहे. आत्ता जस्ट घरी आलो आहे आणि हा व्हिडिओ इकडेच एंड करू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.